आज मी तुम्हाला लाल मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत। ह्या आपण हिरव्या मिरच्या आणतो त्या लाल होतात, मग ते आपण काय वापरत नाही कशाला, तर त्याचा ठेचा लय छान होतो। तर त्याचे मी देठं काढून घेतलेली आहे ती, आणि आपण ही मिरची भाजून घ्यायची। मिरची बघा थंड झालेली आणि बघा किती डाग असे पडलेले, ते थंड होस्तोवर मी तव्यातच ठेवली होती। आता काढून घेऊया आपण। मिरची काढून घेतली प्लेटमध्ये। एक गड्डी लसूण आहे, जरा जास्त टाकला तरी चालेल, आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपण ना खलबत्त्यात टाकून घेऊया। आता ह्याला मी ना थोडंसं आबडधोबड करून घेते। अशा पद्धतीत कुटून घ्यायची मिरची। आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे टाकायचे। ते एक मुठभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले, जी साल वगैरे काढलेली नाही आहे, तर तिला पण आपण आबडधोबड ह्या मिरचीबरोबरच कुटून घ्यायचे। मिरचीबरोबर बघा शेंगदाणे पण कुटलेत, असे मोठे मोठे कुटायचे। तवा गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं। जास्त टाकायचं नाही, ह्याला थोडंसं टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा, आणि एक बघा मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापलेला आहे। आता कांदा हा आपण चांगला भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल, पण मी होती म्हणून थोडीशी टाकते। आता ह्याच्यामध्ये ही जी मिरची आपण कुटलेली आहे ना, ही टाकायची। आता हे मिक्स करून घेऊया, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ। आता ठेचा म्हटलं का नाही की थोडंसं जास्त मीठ टाकायचं, आणि मिडियम गॅसवर नाही तर बारीक गॅसवर तुमच्या तव्याच्या हिशोबावर परतून घ्यायचं याला चांगलं। अशा पद्धतीनं बनवून घ्या, मस्त लागतो चवीला। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीवर खायला।